नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर आता संध्याकाळच्या टायमिंगने मी आणि मम्मी चाललो मांगराकडे. तर आमच्या जरा नारळांका अळी पण करूच्या असतात आणि परडा पण शिपाचा असा. तर चला मग आज संध्याकाळची आमच्या शेताकडची कामं बघूया. तर आता मी पायऱ्यात दिलं. पप्पा गेलेत पुढे, पप्पा थांबले. आज पण 2 दिवस सुट्टी होती, मग सुट्टी असताच उद्या जातले ते. तर पप्पा पुढे गेलेत. आणला काय कसले बिये सकाळी घातलं चिटके घातलं. तर वाली घालूचे होते मम्मी. तर ते बियाणे गावाक नाही ते का गौरी काकीन काय मामीन दिला ना बियाणे. ते बघूया कधी घालता ती. ओ पाणी किती केलाय का? तर पप्पानी पाणी केलं नाही आपल्या तरी कारण त्या आपल्याक नको त्या तडे इलो त्या वाटेरल्या तर लागलेला पाणी आणि ते वापले फोडून घातलेले आहेत. बाबा तडे मेरे काढता नांगरणी करून ठेवले आहे त्याच्यात. अरे गे मम्मी हळद ह्या झाली मग खंतला कधी सून महिना म्हणजे काय? सून महिने आता जानेवारीत मग हेकाला सत्तर तेव्हा सून महिना रिकता. हा तेव्हा हळद खतली का म्हणजे हळदीक रंग चढता, पिवळा रंग येतात असं पहिलं आहे ना. तर ही हळद आमची ती आता खनाक होई सून महिनो म्हणजे जानेवारीच्या टायमिंगला. तर आम्ही आता आमच्या परड्यार इलो आणि मम्मीनी काय ता ऊल ती घातलेली आता फाल्या काढता लागतं ढाकणं आहे बघ ढाकणं. तर हे बघा इली आहे तिची ऊल. उद्या काढून टाकू का झाकणं आहे भातच रुजला सगळा सरल्यातला. होय मग सरल्यात भात होता तरी झोडून घातलेलं सरलं तो. आता फाल्या ढाकण काढून टाकू काय. मम्मीन पिकाव आणि कळशी घेतल्या ना आणि माझ्यावर दिल्या ना पाळ. तर आता आम्ही चल्लो तडे कवा त्यांच्या दिशेन पाड्यार अशी नजर टाकलो बघलो बियाणा कितक्या येईल. आता भाऊ पण वाटतं तडे मांगराकडे. भाऊ काय करता? वो माटो मारले तू मोडलो अरे कवा ते मारले तू लहान असं सर्व आहेत त्यांना सावळे हो आता तर लहानांकात लेंडी घातला काय होतं माय कापली पाणी लागता खालती. भाऊन माटव केला नाही ते का केलं कवा त्या काय मी हे माझ्या माणसाचं होतं. तर ह्यो माझं कवा होता. दोन्ही सोमता जाय दे बघे नारळ लागले आहेत मग वरती पा दे सोमता बेनून टाकते त्याच्यात बेंत दर घागरभर पाणी तरी घालूया. तर लागले आहेत नारळ वरती. तर आमच्या आज्यान आमका एक नारळ दिलेली आहे. तर ही माझी नारळ हा जे का मम्मी आता बेनता. तर मंडळी मम्मी तिसरचा बेनता तोपर्यंत मी आता मुकांना आमच्या अननसाची झाडं दाखवते जी अफाट असतात. त्यांचं खूप अननसं लागतात. तर अननसांकडे मुख्य जनावर असतात सरपटणारे जसं की साप वगैरे. तर अजून लागाक नाही आहेत पण ह्यो सीझन आहे त्यांचं लागाचं. तर ही बघा आणि ह्यो आमचं वाट्याचा आंबा गाराप नाही गे ह्या. हे बघा आणि दुसऱ्या कवळ काढीत पण असत. आणि दिपाईची ढोरा इली आहेत. ही कोण असा उभी आहे ती हो नाही तर सू पण करणार नाही गपचीप उभी आहे. तर ह्या नारळात आता आम्ही अळा करू केलं. 10 वर्ष झाली ना. सिंगापुरी असतात ते जमिनीत म्हणजे त्यांची जास्त उंची नसता. तर ह्यो गावठीच असा ना. तर हे का तसं बनीचा अळा करू खाया. कोणचं आहे का तो आमचं हंत पिढो काय केलं खडे मिनटा पडणार दिया का फ्लॅश चालू केलं पडतं. हो हा होय चालू केलं. वाघी ओंदळ काय गे
तर मंडळी ह्या घेतला पिकाव आणि त्या 2-3 नाळींका आम्ही बेंदलो फक्त म्हणजे कराड काढलं आणि ह्याचा मम्मीने कराड काढून दिला आणि पुढं पण काढला आणि त्याच्या पाटाचं काम करी होती तोपर्यंत मी या खंदान घेतोय म्हणजे आमका अळा करूक बरा. तर आमचं जो मोठो दादलो ना जो माका माहीत नव्हता आता अळा करताना मम्मीने सांगला काय गे अगो दादलो रोज दर शनिवारी हडे ये मग शनिवार रविवार सुट्टी मोठो असले दादलो आमचं कलमीचं. दिवाळी झाली भात कापून झाला का ह्यांका असं बरं पिका घालून पाणी पाटाचं पाणी करी आणि ह्या करी अळी करी नारलिंका सगळ्या कवा त्यांका लागणार आणि आज्याक मग दादलो बरं आवडा त्याका लक्ष होतं दादल्याकडेचं. आता दीपा काकीची डोरा सुद्धा येईल खळ्या रे ती माती बाजू बाजू करू बाजू करणे गोल असा कर अळा केल्यावर मग भूतूत पाणी राहतला बरा आणि पाण्याची सोय नाही तर आमका असं झाडाला खूप अशी व्यवस्थित जागा ते डुरक्यातलं सुकला मग बघी होते हे पाटाने येता काय आता घागरीनच घालूचा लागतला. हो सुकला पुरे हळा खंता खंता ती पायची ढोरा येईल ती बघा राखणं कडे गेलो राखणं तोडं राहिलं एके बाजूक राखणं आणि एके बाजूक ढोरा. अय पिटू पिटू सुनाक जाता हे तर नाव काय दा त्या का पिटूच म्हणतात. पिटू जाणार त्याचा पक्षी बसला त्याच्या ह्याच्या पाठी हडसून जातात पाणी खाल्याने असलं डुरक्याचा डुरक्याचं पाणी खाल्याने पाणीच नाही डुरक्यात. तर मंडळी अळा करून घेतलंय मी हे बघा. तर मम्मी आता त्याकडे पाणी अडूक गेली पाणी मारून शिकता लिपल्यावर करतं दपटल्यावर माझ्यात लिपूया ना मग बरे जातले ते. तर ना मम्मी निसं 2 घागरी पाणी दिल्यानं तिकडला चिखलात ती आत बुडवू नको पाणीच घ्या हाडून घे मी व्यवस्थित लिपान घेतात तर ही मुळा दिसतात नारळीची. मी कधी ह्या करूक नाही होते पहिल्यांदाच फर्स्ट टाइम आता घराकडे असं ना हे सगळ्या गोष्टींची तरी आवड निर्माण झाली आहे. माका वाटलं तुका आवडत नाही पण आवड हा बघ तुका करूच काम करूची दाखवेनच ना अंगातला काम. आमच्या दादल्या खूप जास्त आवड आहे कारण की मी खूप वेळा ना आजीच्या तोंडात सुना आणि ऐका नसतं दादल्याबद्दल. बरं केलं अळा मस्त बरं केलं अळा. आता पाणी घालू काय अळा केला संजय झाला ना टाळबीळ घालू काय मा पावसात टाळ पावसात पाणी रका गोर तार घालू गयो रका नको म्हणतात SRP म्हणतात कवा त्या रका बरी नाही होणार ते लेका कवा त्या गळा केलं जर असं पाणी घातला ते का चललो खालती अळी केलो 2 नाणींक अळी केलं. तर बघूया आता मम्मी भारो बांधतली वाटता आणि परत ना सर्दी बरी झालेली ती परत सुख जावक लागला. तर काय शिकता विमान जाता लहानपणी त्या विमानात खूप उत्साही जाऊ आम्ही सगळेजण. आता मोठी झालो तशी विमानाची काय एक्साइटमेंट रवाक नाही काय. तर सर मम्मी भारो बनता पिढ्याच्यात मग तर मंडळी काजींका मोहयोग चालू झालेला असा हे बघा ही बाया काकींची काज असा 2 त्यांच्यात काजी आहेत आणि आमच्या हड्यात सांज झाली. मस्तपैकी ना संध्याकाळी या चंद्राचं दर्शन झाला भारी ढगाळ वातावरण एकदम मस्त झाला. मंडळी जाऊच्यारी मी तुमका ना मगाशी भाऊजी घरकुला करी होतं नारळीच्या झाडांका ती दाखवते. जेव्हा नारळी छोटे असतात तेव्हा त्यांचं संरक्षण करण्यासाठी असं माटव घातलं आता तर पिढ्यांचा असा वरती पिढे घातलेले आहेत आणि आतमध्ये त्या नारळीचं झाड असतं तर 2 नारळीच्या झाडांका भाऊजन केलेला हा. तर थांबा तुमका दाखवेल. तर हे बघा ते का खत वगैरे घातलेला व्यवस्थित. तर मम्मीने भारकुटे घेतल्या ना घराक ना आता तर ना जाता जाता सांगता ही बाईची वापली
आकांची तर ह्याच्यात ना कलिंगणा हाडून दितेल्या मम्मी म्हाका कलिंगणाचे बिये संपूर्ण ह्या आपल्यात मी कलिंगणा घालतलं आणि त्यांची जतन करतलं आणि कलिंगणा लायतलं. तर बघूया कधी माका बिये हाडून दिता मम्मी ते. आणि माझी कलिंगणाची बाग आहे, दितला मग मम्मी हाडून. हाडून देतले जतन खूप करू पाहिजे भरपूर शिपाचं लागता ना रोज शिपा काय रोज ना. शिपण मी काय नाही तर तेवढे भारी झाला एकदम ढगाळ वातावरण. थैल्यान मम्मीन किसर घागर आमची शिपा काय गं चिटक्यान काय शिपत सांची जी आता सुकलं होतं आज फुगल्याशिवाय शिपतर वायच. मी आता उसं जात आहे खालती. तर मंडळी मम्मी तडे शिपता एकदा शिपते होणार लागली परड्या पण जितका जास्त शिपव तितके चांगला. तर आता खाली जाते मी. पप्पा तिथं मेरे वगैरे काढवते, भाऊ पण असा. 3 सण झाली पायऱ्या तिल्यानंतर मन पण रमता आणि काम करू पण भारी वाटतं. एकदा चट लागली ना कामाची काय कंटाळा वाटणार नाही, म्हणजे चांगलं वाटतं. आणि आता माका टेन्शन दिला माझ्या सर्देचा आपसतगिरी करून आई माका सांगा होती असा नाही दुसरा निमराचा बाहेर नको पडा. तरी पण असं काय नाही बरा जाईन. गोळी घेतलेलं आहे मी त्या दिवशी. आणि असल्या छोट्या मोठ्या आजारांका प्रत्येक डॉक्टरकडे काय होणार धावत जाताना. त्याला तर ती तडे शिपता. थंडी अजून चालू जाऊक नाही, मध्यंतर 4-5 दिवस लागा. भाऊ जाऊक नाही अजून. काय करतो काय करतो आता घरात जाऊची तयारी. भारो बांधलं. कांबळा सच्चा बरोबर असता काय भाऊ कांबळा व्हायच जाता. लागला का नाही हो पाणी. तर येताना पप्पा आम्ही ज्या पायऱ्यात इलो त्या पाणी लायलेल्यानी एक कोपरा रावलो काय तडसलो. तर हे बघा तर या पाणी केलेलं आहे सलसून जाता आहे. तर या मध्ये मध्ये लागायचं आता बघा. तडसल्या आपल्यांचे पप्पा मेरे काढतात. मागेच मी सांगितले आणि बघा पक्षी चालले घराक. गे ती आता घराक ना आम्ही पण येतो. तर मी आता चालले घराक. मस्तच वाटलं तर पाणी लागला तर या गाणे करू एकदम हिरोगार भारीच वाटता. मस्त दिसता एकदम. मी पहिल्यांदाच असे पूर्ण वांगणाची शेती करताना आणि बघताय सगळा या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोच जाता आणि माका पण काम करून शिका गावता आणि समजता पण. काय तर पप्पा थांबतात कारण की वापलेच्या एका कोपऱ्यात पाणी लागायचं असा. पाणी संपूर्ण लागल्याशिवाय ते नाही होचे. काकाची आमच्या काठी आणि हे काजे आमचे ना दोन हेले. तर हे काज आमची आणि हे काजळे सगळे कवते होते. काय माची एका माची म्हणतात ना खालच्या एका काय गोता सरलो ठेव करतो माच माचताच. ते आता काठी ठेव गाय ह्या करू जाऊया पप्पा म्हणतात पाणी लागल्यानंतरच येतंय. माझ्या सरलो होतं काठी सरलो चालतं. तर मम्मी सरल्याचं पेंड घेता. सरलं हलकं असता. ह्याची आता मळणी घालणार नाही. पहिल्यांदा माणसं मळणी घालीत 5 कडू तरी भात जाय. आता मळणे बंदच झाले नाही गे मम्मी. आम्ही बोकळव खूप मळणे घालीत तेव्हा. गावा सरल्याची मळणी कसला आता सीन वाटता भारी एकदम. नारळ आणि तिथे चंद्र. जो कधी येत आणि हरान येतात हरान तरी सरलं का. तर मम्मीने घेतला ना सरलो. दीपाई पण चालली काट्या बिट्या घेऊन भारो बिरो. खालती डायलेला काय काय काट्या या चिम नाही गे मम्मी. त्या दिवशी भात मारला होता. आता वारा दिला आणि चिम. चल चल कडे कोणाक बघत काहीतरी बोल बघूया 2 शब्द. आमका नाही काहीतरी 2 शब्द बोल. काहीतरी बोल. काय नाही बोल. काय नाही बोल. कसं वाटतं तुका भारो कपाळा घेऊन.
दिपाळी सगळ्यात जास्त शेती केलेली आमच्या मम्मीपेक्षा आणि सांगेलची आती गिरोबाग आमका वरता दरवर्षी. आता आपणही जाणार आणि आमकाय भरणार नाही, लहान होतो तेव्हा भरा सगळ्या पोरांका हेले सगळ्यांका खळवटून भरा आमका. आता आम्ही मोठी झालो आणि दिपाळीक सुद्धा कामं असतात. वर्ष असे माका अजून ही गोष्ट माहीत नव्हती की मम्मीने आमच्या सांगितलं गिरोबाचं दर्शन करून म्हणजे ती गिरोबा कधी जाऊकच नाही. आता जेव्हा मी दिपाळी घुतले तेव्हा मम्मीने घुतल्यान की किती वर्ष झाली जाऊक बघता, पण दुसऱ्या दिवशी कशी लगेच होळी असतं त्याच्यामुळे जाऊक गौन नाही, शान वगैरे काढूचं असता. खरंच मम्मी ते जाऊक नाही एकदा पण गिरोबा. नाही लगीन झालं तर 24 वर्ष झाली पण अजून गिरोबा बघ नाही. लग्नाच्या आदल्या वर्षी बघलं. बहुतेक आता सावरवाडीत गिरोबा असलो काय जवळच मस्तपैकी सावरवाडीक असतो काय. तर मम्मीच्या नशिबात बघूया खडे गिरोबा असलो काय बघू गावतात. 24 वर्ष झाली आहेत बघूक नाही गिरोबा. खूप जागृत देवस्थान झाला. तुमच्यापैकी अनेक माणसांका माहीत असतं तिसर खूप जण येतात गिरोबा ज्या फणसाच्या शिवलिंगापासून असता. सांगेली सावरवाड ह्यांचा आता देवत असा. तर दरवर्षी प्रत्येक माणूस देवासाठी झाडून आपल्या घराच्या अंगणात राखून ठेवता. तर आबा हिसं मध्येच वाटेल काय करता पाणी बांधता. सांग झाली घराक नाही नो घराक नाही ना हसता आबा 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 हसता बांध घालता पाणी रोज येतो सकाळी सांची पाय मोकळे येतात. आमचा आजो पण आहे थकलो पण आता. तर चला मंडळी आम्ही आता घरात चाललो. तर इसरचो व्हिडिओ इसरच एंड करते मी. आपण भेटा एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एका नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय टेक कर. खूप दिवस झाले होणार नाही अजून. तर जर कोण चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये व्हिडिओ शेअर करा. बाय बाय.